ईडीनं आज एक कारवाई सुरू केलेली आहे। प्रियंका गांधींचे पती रॉबर्ट वाड्रा यांची ईडी चौकशी झाली। दिल्लीतल्या ईडी कार्यालयात ईडीनं वाड्रा यांची चौकशी केली। सरकारी तपास यंत्रणांचा गैरवापर झाल्याचा आरोप वाड्रा यांनी केलाय। इतक्या वर्षांपूर्वीचं प्रकरण आता का काढलं असा वाड्रांचा सवाल आहे। तर वाड्रा यांच्या चौकशीवरून ठाकरेंच्या शिवसेनेनं सुद्धा केंद्र सरकारवर टीका केली आहे। काय आहे वाड्रांच्या घोटाळ्याचं प्रकरण आपण जाणून घेऊयात। सोनिया गांधींचे जावई आणि प्रियंका गांधींचे पती रॉबर्ट वाड्रा चालत चालत ईडीच्या कार्यालयात पोहोचले। ईडीनं दुसरं समन्स पाठवल्यानंतर वाड्रा हजर झाले। गुरुग्राम जमीन घोटाळ्याप्रकरणी वाड्रांची ईडी चौकशी सुरू झाली। रॉबर्ट वाड्रा उद्योजक आहेत आणि त्यांचे विविध व्यवसाय आहेत। 8 एप्रिलला वाड्रांना पहिलं समन्स बजावण्यात आलं होतं। त्याकडे वाड्रा यांनी दुर्लक्ष केलं आणि दुसऱ्या समन्सनंतर वाड्रा धावत धावत ईडी कार्यालयात पोहोचले। हरियाणामधल्या गुरुग्राममधल्या जमिनीबद्दलच्या एका व्यवहाराप्रकरणी त्यांची चौकशी होतीये। या जमिनीचा व्यवहार 2008 मध्ये झाला होता। रॉबर्ट वाड्रा यांची कंपनी स्कायलाइट हॉस्पिटॅलिटीनं गुरुग्रामच्या शिकोपूर गावात ओंकारेश्वर प्रॉपर्टीज कडून 7.5 कोटींना 3.5 एकर जमीन खरेदी केली होती। त्याच वर्षी हरियाणाचे तत्कालीन मुख्यमंत्री भूपिंदर सिंग हुड्डा यांच्या सरकारनं वाड्रा यांना 2.7 एकर जमिनीवर व्यावसायिक वसाहत विकसित करण्याचा परवाना दिला। त्यानंतर कमर्शियल कॉम्प्लेक्स बांधण्याऐवजी स्कायलाइट कंपनीनं ही जमीन डीएलएफला 58 कोटींना विकली। या व्यवहारात वाड्रांच्या स्कायलाइट कंपनीला 50 कोटींचा नफा झाला। त्यानंतर 2012 मध्ये हरियाणा सरकारचे तत्कालीन जमीन नोंदणी संचालक अशोक खेमका यांनी मालकी हस्तांतरण रद्द केलं। स्कायलाइटला परवाना देण्याची प्रक्रिया चुकीची असल्याचा आणि करार संशयास्पद असल्याचा ठपका खेमका यांनी ठेवला। या प्रकरणानंतर खेमका यांची बदली करण्यात आली। 2018 मध्ये या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला। आता या प्रकरणीच वाड्रांची चौकशी सुरू झाली आहे। जब मैं लोगों के हित में बोलता हूँ, जब भी मैं माइनॉरिटीज के लिए बोलता हूँ, जब भी मैं जो सरकार चल रही है उनकी नाकामियों में बोलूंगा या बोलूंगा, मैं सोच भी रहा हूँ राजनीति में आने के लिए, तो ये लोग दुरुपयोग करेंगे, एजेंसियों का इस्तेमाल करेंगे। केस में कुछ है ही नहीं यार। 20 साल थोड़ी ना लगेंगे कुछ जुड़ने के लिए। 15 बारी गया हूँ, 10 बारी बैठा हूँ और 10 घंटे बैठा हूँ और 23,000 डॉक्यूमेंट दिए हैं। फिर से 1 हफ्ते में बोलते हैं सारे 23,000 डॉक्यूमेंट दोबारा दो। ऐसे थोड़ा ना चलता है यार। रॉबर्ट वाड्रांची चौकशी सुरू झाल्यानं विरोधकांनी सरकारवर निशाणा साधलाय। भाजपच्या पायाखालची वाळू सरकलीये म्हणून विरोधी पक्षातल्या लोकांना नोटिसा बजावायला सुरुवात झाल्याची टीका राऊतांनी केली आहे। रॉबर्ट वाड्रा असतील, सोनिया गांधी असतील, राहुल गांधी असतील, तो आम्ही सगळे असू विरोधी पक्षातले लोक, आम्हालाच नोटीस आहेत। याचा अर्थ भाजपच्या पायाखालची वाळू पुन्हा सरकायला लागली। पुन्हा एकदा यांची हवा टाईट झाली, एवढंच मी सांगतो। गेल्या वर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीनंतर राहुल गांधींनी वायनाड लोकसभा मतदारसंघातील खासदारकीचा राजीनामा दिला। त्यानंतर वायनाडमधल्या पोटनिवडणुकीत प्रियंका गांधी विजयी झाल्या। त्यावेळी निवडणूक लढवताना प्रियंका गांधींनी पतीच्या संपत्तीचाही उल्लेख केलाय। रॉबर्ट वाड्रांची संपत्ती 64 कोटी आहे। त्यापैकी प्रियंका गांधींकडे 4 कोटी 24 लाख रुपये, तर रॉबर्ट वाड्रा यांच्याकडे 37 कोटी 47 हजारांची संपत्ती आहे। रॉबर्ट वाड्रा यांच्याकडे टोयोटा लँड क्रुझर कार, मिनी कूपर कार आणि सुझुकीची मोटरसायकल आहे। नोएडामधली रॉबर्ट वाड्रा कमर्शियल बिल्डिंगही वाड्रांच्या मालकीची आहे। प्रियंका गांधी आणि रॉबर्ट वाड्रा यांच्यावर एकूण 10 कोटी 3 लाखांचं कर्ज आहे। रॉबर्ट वाड्रांच्या ईडी चौकशीमध्ये या सगळ्या संपत्तीचीही चौकशी होणार आहे। आता रॉबर्ट वाड्रा यांच्या ईडी चौकशीतून आणखी काही नवं बाहेर येणार का याची उत्सुकता आहे। ब्युरो रिपोर्ट, एनडीटीव्ही मराठी, मुंबई।